तर सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणातले समुद्र किनारे पर्यटकांनी फुल झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण, दांडी, चिवला, शिरोडा या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे। समुद्र किनाऱ्यासोबतच कोकणातील गडकिल्ले आणि मंदिरही पर्यटकांनी फुलून गेली आहेत। सोबतच पर्यटक मालवणी खाद्य संस्कृतीचा आनंद घेत आहेत। त्या ठिकाणी पॅरासेलिंग, जेट स्की, स्कुबा अशा सलगच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी देशविदेशातील पर्यटक सध्या कोकणातील समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत। मी सध्या सिंधुदुर्गातील मालवणमधील दांडी समुद्रकिनारी आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते जलपर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। अशीच गर्दी सिंधुदुर्गातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी पॅरासेलिंग, जेट स्की, स्कुबा अशा जलपर्यटनाचा आनंद पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच जर पाहिलं असेल तर मालवणी खाद्य संस्कृतीचा देखील पर्यटक मोठ्या संख्येने आस्वाद घेत आहेत। सध्या सलगच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे पर्यटक समुद्री जलक्रीडांचा आनंद घेताना सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावरून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग।